सोलापूर जिल्ह्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिला गेलाय। धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे। माढा, मोहोळ या करमाळ्यात सुद्धा पूरस्थितीची शक्यता वर्तवली गेलेली आहे। नागरिकांनी पुढील 2 दिवस घराबाहेर पडू नये अशा सूचना दिल्या गेल्या। आजपासून पूरग्रस्त भागामध्ये 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू वाटप केलं जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट आहे, म्हणजे की हेवी रेनफॉल। आणि धाराशिव मध्ये अहिल्यानगर मध्ये पण येलो अलर्ट आहे, धाराशिव मध्ये ऑरेंज अलर्ट आहे। शेवटी धाराशिव आणि अहिल्यानगरचं जे पाणी आहे ते आमच्याकडे येत असते, म्हणून उद्या परवा पुन्हा काही गावांमध्ये पाणी शिरण्याची पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। मोठा संकट आमच्या जिल्ह्यावर आलेला आहे, पण घाबरण्याची ही वेळ नाही आहे, एकमेकाला धीर देण्याची वेळ आहे। आम्ही नक्की सगळे सोबत मिळून, नागरिक आणि प्रशासन सगळे सोबत मिळून हा जे संकट आमच्या जिल्ह्यावर आलेली आहे त्याची सेवा लढूया आणि जिंकूया। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। अनिकेत, आता नेमकी काय स्थिती आहे, नागरिकांना काय सूचना दिल्या गेलेल्या आहेत प्रशासनाकडून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे धान्य वाटप केलं जाणार आहे असं समजतंय, त्या संदर्भात काय तपशील आहेत? रिद्धी, आपण जर बघितलं गेलं तर सोलापूरमध्ये पावसाने हाहाकार माजला होता। सीना नदी तुडुंब भरून वाहत होती। मात्र आता पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात पडणार असल्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहेत ते संपूर्ण जिल्हाभरामध्ये येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळं सोलापुरात येलो अलर्ट जरी असला तरी धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये जे आहे तो रेड अलर्ट आहे। आणि अहिल्यानगर आणि धाराशिवचं पाणी जे आहे ते सोलापुरातच येणार आहे। त्यामुळे आता सीनालगतची जी गावं आहेत त्यांना प्रशासनानं अजून एकदा सतर्कतेच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। आणि इतर जे नागरिक आहेत त्यांना देखील घराबाहेर पडू नका। मोठा पाऊस जो आहे तो दुपारी 12 पासून चालू होणार आहे। रात्रभर जो आहे तो संततधार असा पाऊस जो आहे तो सोलापूरमध्ये झाला। आणि आता जरी पावसाने पाऊस जरी कमी झाला असला तरी आता येणाऱ्या 12 वाजल्यापासून जे आहे ते मोठ्या प्रमाणात सोलापुरात पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलेला आहे। त्यामुळे एकंदरीत आजपासून सोलापूर जिल्ह्यात प्रशासनाकडून जे पूरग्रस्त बाधित आहेत त्या सर्व पूरग्रस्त बाधितांना जे आहे ते सर्व धान्याचं किट जे आहे ते वाटप होणार आहे। त्यामध्ये ज्वारीचं पीठ असेल, तेल असेल, जे संसार उपयोगी आणि जो खाण्याचा किराणा आहे तो या सर्व लोकांना जो आहे तो प्रशासनाकडून देण्यात येणार आहे। एक किटच जे आहे ते प्रशासनाकडून हे जे पूरग्रस्त गाव आहेत त्यांना देण्यात येणार आहे। त्यामुळे एकंदरीत आज सोलापूरमध्ये मोठा पाऊस पडतोय, दुसरीकडे प्रशासनाकडून किट देखील वाटप करण्यात येते। आणि पावसामध्ये जे आहे ते सीना नदी लगतची जी गावं आहेत त्यांना जे आहे ते सतर्कतेचा इशारा दिलाय। कारण अहिल्यानगर असेल, धाराशिव असेल, या दोन्ही जिल्ह्यातलं पाणी जे आहे ते सोलापुरात येतं। त्यामुळे त्या 2 जिल्ह्याला जरी रेड अलर्ट असला, सोलापूर जिल्ह्यात आज येलो अलर्ट आहे। त्यामुळे एकंदरीत सोलापूर जिल्ह्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतोय। आता देखील संततधार जे आहे ते पाऊस शहरात सुरू आहे, मात्र माढा असेल, करमाळा असेल, मोहोळ असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार असा पाऊस सध्या पडतोय। सिद्धी जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी अनिकेत।